So याच्यामध्ये how many questions have you completed in that one? I think there are 6 questions, 7 questions are completed. शेवटचा क्वेश्चन जर कळला असेल तर 7वा क्वेश्चन सांगतो. 7व्या क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारला होता, सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे? ठीक. तर बघा 7व्या क्वेश्चन मध्ये 7व्या क्वेश्चन पूछा था, find the Cartesian equation of the plane passing through the point 786 and parallel to xy plane, and is parallel to which plane? xy plane. Okay, then we are interested to find out the equation of Cartesian equation of plane. So very simple one. As we know that काल मी सांगितलं होतं याच्यामध्ये ही कंडिशन होती, this one. या प्लेन मध्ये हा एक प्लेन आहे, दिस इज अ प्लेन जे की ए ऑफ 786 याच्यामधून पास है, इसमें से पास है. तो इसका मतलब ये जो ये एक्सवाई प्लेन के पैरेलल है ना, इसमें जो z एक्सिस है यहाँ पे, z एक्सिस this axis is perpendicular to that one, this one. Z axis is perpendicular to that. So here if it is perpendicular तर हा प्लेनचा फॉर्म काय झाला, प्लेन एका पॉइंट मध्ये पास आणि z काय त्याला परपेंडिक्युलर. तर सर्वात पहिले या परपेंडिक्युलरचे काय करू आपण, डायरेक्शन रेशोज. तर डायरेक्शन रेशो कसा काढतो याच्यामध्ये, it is a z axis, so direction ratio nothing but x का coordinate 0, y का coordinate 0 और z का coordinate is 1. So direction ratios of normal are 0, 0, 1 and the plane is passing through 786. म्हणजे it is your a bar, small a bar, 7 and 8 j 16. It is a normal vector, म्हणजे ये a b c ये x1 y1 z1 कारण कार्टेशियन फॉर्म मध्ये काढायचं. वेक्टर मध्ये असेल तर 7 and 8 j 16 like that, and it is your n bar 0 I 0 j 0 k. But Cartesian form it is x1 y1 z1 and is a normal vector a b c, direction ratios of normal vector. तर कसं आहे ते आपल्याला इथून सुरुवात करता येईल. This one we can write here. We can write here also याच्यामध्ये. We know that the equation of plane passing through the point. We know that the equation of plane passing through the point a of x1 y1 z1, and we know that the equation of plane passing through the point a of x1 y1 z1 and having direction ratios a b c r. And Cartesian form a into x minus x1 plus b into y minus y1 plus c into z minus z1 equal to 0. Now the condition is that the plane is parallel to which one? It is parallel to xy plane. xy plane means that is it is perpendicular to कोणाला? It is perpendicular to z axis. It is perpendicular to z axis. The DRS of z axis are what are the DRS? 0, 0, 1. म्हणजे प्लेन जर एक्स्ट्रा प्लेनला पॅरलल असेल तर हे कोणाला परपेंडिक्युलर असेल, z एक्सिस काय असेल त्याला परपेंडिक्युलर, म्हणजे तो प्लेनचा काय झाला नॉर्मल. त्यामुळे डायरेक्शन रेशोज म्हणजे ABC. आता बघा प्लेनचा डायरेक्शन रेशोज कळाले म्हणजे तो प्लेन ऍक्च्युअल असा भेटला, असा प्लेन या पॉइंट मध्ये पास आणि z एक्सिस याला काय आहे परपेंडिक्युलर. त्याचे डायरेक्शन रेशोज काय 0, 0, 1. So therefore the required equation of plane is what is the required equation? A means 0 into x minus x1 will be 7. Okay, b means 0, y minus 8, again c means what, c is the 1, z minus z1 will be 6 equal to 0. 0 multiplied by that is 0, 0 multiplied by that is 0. फक्त काय राहिला z minus 6 equal to 0. तर आपल्याला फायनली काय भेटतं, z is equal to 6. हा कालचा क्वेश्चन शेवटी आपण याचा समाप्त केला होता कालच्या क्वेश्चनचा लेक्चरचा. तर हा क्वेश्चन असा करता येईल तुम्हाला, प्लेन या पॉइंट मध्ये पास इट इज पॅरलल टू एक्स्ट्रा प्लेन, तर z एक्सिस काय असेल त्याला परपेंडिक्युलर आणि हा परपेंडिक्युलर म्हणजे हा काय असेल त्याचा नॉर्मल वेक्टर n बार. पण त्यामध्ये प्लेन पॉइंट असते एका पॉइंट मध्ये पास असताना डायरेक्शन रेशो माहित असताना हा फॉर्म्युला. त्यानंतर z एक्सिस चे डायरेक्शन रेशो सगळ्यांना माहिती आहे, दिस इज प्रेझेंट ऑन z एक्सिस
x कोऑर्डिनेट 0, y कोऑर्डिनेट 0, z चा कोऑर्डिनेट 1. ठेवून द्या. a च्या जागी a ची किंमत, b च्या जागी b ची किंमत, c च्या जागी c ची किंमत, x1 7, y1 8, z1 6. याला सॉल्व केलं तर शेवटी काय आलं, z 6 हा आपल्या रिक्वायर्ड प्लेनची इक्वेशन. ओके, तर हा क्वेश्चन नंबर 7 मी काल घेतला होता. आता आपण पुढचे 3-4 क्वेश्चन बघू फास्ट. बघा, लाईन प्लेनचा बोर्डचा संपला की लागलीच आपण त्याच्यावरचा जेई पार्ट सुरू करू. 3D लाईन प्लेन असा आहे ती करू. सो सी नाउ हा सिंपली झाला क्वेश्चन. वी प्रोसीड टू द नेक्स्ट वन. 8वा क्वेश्चन काय सांगतो ते बघा. सगळ्यांनी टेक्स्टबुक सोबत ठेवा. प्रत्येकाला सांगालो टेक्स्टबुक सोबत असेल तर तुम्हाला क्वेश्चन समजेल. क्वेश्चन नंबर 8 काय बघा. 8वा क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलेला आहे, the foot of perpendicular drawn from the origin to a plane is m of 1, 0, 0. Find the vector equation of plane. बस एवढंच विचारला. The foot of perpendicular दिलेला आहे. The foot of perpendicular काय कंडिशन, the foot of perpendicular drawn from the origin to the plane ही कंडिशन दिलेली आहे. तर आपल्याला वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं. 1 मिनिट. ओके, तर बघा आता काय करता येईल. सगळ्यांना जरा बोर्डकडे पाहावं. हा क्वेश्चन खूप सिंपल आहे. कंडिशन समजा हा 3 डायमेन्शनल स्पेस, या 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये एक प्लेन ठेवलेला आहे. या प्लेनला ओरिजिन पासून एक परपेंडिक्युलर काढलं. दिसतो तर प्लेन थोडा मोठा घेतो मी. तर हे काय तुमचं m of 1, 0, 0. असं असताना आपल्याला काय करायचं आहे, या प्लेनची इक्वेशन काढायचं. सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट, इसमें इम्पॉर्टंट क्या है कि द प्लेन इज पासिंग थ्रू द पॉइंट m of 1, 0, 0. Let small m be the position vector of that one. तर therefore मला सांगा m बार काय असेल, I plus 0j plus 0k. म्हणजे प्लेन या पॉइंट मध्ये काय आहे, पास आहे. आणि पुन्हा OM जे आहे हे काय आहे, नॉर्मल आहे या प्लेनला. म्हणजे इथे जे OM आहे, OM इज नथिंग बट इट इज n बार नॉर्मल टू द प्लेन. ते सुद्धा किती आहे, I plus 0j plus 0k. बघा 1 minus 0 हे जे कोऑर्डिनेट 0, 0 इथं पोझिशन वेक्टर जरी काढला तर 1 minus 0, 0, 0 minus 0, 0, 0 minus 0, 0 सेम 1. याचा काय, याच्यामध्ये कंडिशन काय, पासिंग थ्रू द पॉइंट आणि नॉर्मल वेक्टर दोन्ही कशी आहे, सेम. कंडिशन समजली मी काय सांगितलं की यामध्ये तुम्हाला what is the condition here, see or no? मध्ये मध्ये मुलं ऍडमिट व्हायले त्यामुळे टाइम लागेल ऍडमिशन जॉईन करायला त्यांना. बघा तर प्लेनची कंडिशन काय याच्यामध्ये बघ, m बार इज इक्वल टू n बार दोन्ही आहे. समजा सांगा प्लेनचा फॉर्म काय झाला, प्लेन एका पॉइंट मध्ये पास आणि एक वेक्टर काय त्याला n बार काय आहे, परपेंडिक्युलर आहे. तर प्लेनचा फॉर्म काय झाला, रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन इज r बार डॉट n बार इज इक्वल टू m बार डॉट n बार. कारण इथे a च्या जागी आपण काय घेतलं,
m bar with the position vector of n. तर घ्या आता r bar dot n bar. n bar म्हणजे किती फक्त I 0 जे 0 चे घ्यायची गरज नाही. n bar म्हणजे किती I आणि n bar सुद्धा किती I. तर I dot I किती 1. So this is the required equation of plane. R bar dot I bar is equal to 1. This is the required equation of plane. बघा मध्ये डिस्टर्ब झाला असेल, समजलं नसेल तर परत सांगतो कंडिशन काय होती त्याप्रमाणे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. बघा एकदा कंडिशन इज व्हेरी क्लिअर. तर कसं घेता येईल बघा. क्वेश्चन असा विचारलाय की इक्वेशन काय करायचं, फोट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन इज दिलेला आहे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. तर एकदम सिंपल आहे. कसं करता येईल बघा. हा 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये एक प्लेन ठेवलेला आहे. या प्लेनला ओरिजिन पासून एक परपेंडिक्युलर काढलं आणि याचे कोऑर्डिनेट्स दिलेले m ऑफ 1, 0, 0. आता बघा असा केल्याने हा पहिल्यांदा OM झाला, म्हणजे हा प्लेनला काय झाला नॉर्मल म्हणजे हा काय झाला n बार. ओके, तर या प्लेनचा n बार काय सांगा. दिस इज नथिंग बट OM बार है ना. It is nothing but OM bar is a normal to the plane. OM bar चा पोझिशन वेक्टर काढा बरं. कसं काढताय 1 - 0 1 0 - 0 0 0 - 0 0 म्हणजे फक्त किती आला 1i + 0j + 0k. हे लिहायची गरज नाही, म्हणजे फक्त किती आला n. तर नॉर्मल वेक्टर किती आला n बार इज इक्वल टू किती i बार. आता पुन्हा या प्लेनला जर पाहिलं, हा जरीही फोट ऑफ परपेंडिक्युलर असेल तर प्लेन या पॉइंट मध्ये काय आहे पास आहे. m हा प्लेन मध्ये असल्यामुळे आपल्याला सांगता येईल की हा प्लेन या m पॉइंट मधून काय आहे पास आहे. तर या m चा पोझिशन वेक्टर घ्या स्मॉल m बार I + 0j + 0k. म्हणजे काय फक्त दिस वन. म्हणजे यामध्ये महत्त्वाचं काय, जे परपेंडिक्युलर आहे n बार आणि पासिंग थ्रू द पॉइंट दोन्ही काय आहे सेम. m बार इज इक्वल टू काय आहे n बार. तर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन जर पाहिली तर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन काय झालं, प्लेनचा फॉर्म सांगा. प्लेनचा कोणता फॉर्म बसला, हा प्लेन एका पॉइंट मध्ये पास आणि एक वेक्टर काय झाला परपेंडिक्युलर, म्हणजे कोणता फॉर्म मध्ये r बार डॉट n बार इज इक्वल टू a बार डॉट n बार चा फॉर्म मध्ये. तर मला सांगा n बार किती आहे I. इथे a बार नाही, a बारचा जागी काय m बार. इथे मी m बार लिहितो. m बार किती आहे सांगा I आणि n बार सुद्धा काय I, म्हणजे युनिट वेक्टर I dot I 1. So r bar dot I gas is equal to 1. So this is the required equation of plane. हा क्वेश्चन महत्त्वाचा. ओके, तुम्हाला सगळ्यांना काय करायचं क्वेश्चन नंबर 8 मध्ये, जे परपेंडिक्युलर आहे त्याच पॉइंट मध्ये प्लेन सुद्धा काय आहे पास आहे. म्हणजे नॉर्मल आणि पासिंग थ्रू द पॉइंट दोन्ही काय आहे सेम आहे. तर फक्त प्लेन मध्ये ठेवायचा. प्लेन एका पॉइंट मध्ये पास आणि एक वेक्टर काय त्याला परपेंडिक्युलर. दिस इज द कंडिशन. सो वी प्रोसीड टू द फर्दर पार्ट. क्वेश्चन नंबर 9. बघा आता क्वेश्चन नंबर 9 काय सांगतो. नववा क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 9. व्यवस्थित दिसायला का सगळ्यांना, ब्लर दिसायला समोर मला तर चांगलं दिसायला याच्यामध्ये. थोडं ब्लर व्हायला का, एक मिनिट. हा उत्तर पण आहे. येस, तर व्यवस्थित दिसते आता सगळ्यांना असं मला वाटतंय. ब्लरचं काय ऍक्सेंट आहे. येस, बघा. तर हा झाला क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 9 कडे जाऊ आपण. 9 क्वेश्चन मध्ये विचारला
Find the vector equation of the plane passing through the point and parallel to the vector. या point मध्ये pass a of -2, 7, 5 and या vector चा parallel है 4i -j plus 3a and I plus j plus k. तो सिंपल है. काय काय करता लक्षात घे. प्लेनचा फॉर्म आठवतो का? प्लेन एका पॉइंट मध्ये पास आहे आणि दोन वेक्टर पॅरलल आहे. प्लेनचा फॉर्म आठवतो का? द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू वन पॉइंट अँड पॅरलल टू टू नॉन-झिरो नॉन-पॅरलल वेक्टर. काय होता फॉर्म सांगा? r bar dot b bar cross c bar is equal to a bar dot b bar cross c bar. बरोबर आहे. जर तुम्ही विसरले असेल तर बघा असा काढला होता की एक प्लेन होता. हा प्लेन एका पॉइंट मध्ये पास होता. एक मनाचा पॉइंट p घेतला होता. पण दोन नॉन झिरो वेक्टर पॅरलल वेक्टर्स दिसतात जे की प्लेनला पॅरलल आहे. तर या वेक्टरचा क्रॉस प्लेनला कसा होता? परपेंडिक्युलर होता. तर त्यामुळे प्लेनची इक्वेशन काय आली? r bar dot b bar cross c bar is equal to a bar dot b bar cross c bar. ठीक आहे. तर बघा मग हाऊ टू फाइंड दॅट वन. त्याच्यामध्ये